श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी तुझं नशीब बदलायला सुरुवात होईल. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी जीवनात संघर्ष करत आहे, जी मनातून थकली आहे, जी सतत प्रयत्न करूनही यशापासून दूर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, जर तुमच्यावर संकटामागून संकट येत असेल, जर तुम्ही अनेकदा मनात विचार करत असाल, देवा माझ्याच नशिबात एवढं दुःख का, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुम्हाला याच शब्दात धीर देत असतील. माझ्या लेकरा, तू सतत इतरांशी स्वतःची तुलना का करतोस? दुसऱ्याचं सुख पाहून स्वतःला कमी का समजतोस? लक्षात ठेव, मी प्रत्येकाला वेगळा मार्ग दिला आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. म्हणून दुसऱ्याचं यश पाहून दुःखी होऊ नको. तुझी वेळ ही येणार आहे, पण त्यासाठी तुला संयम ठेवावा लागेल. कधी कधी मी तुझी इच्छा लगेच पूर्ण करत नाही, कारण मला तुझ्यासाठी त्यापेक्षाही मोठं काहीतरी द्यायचं असतं. लहान मूल जसं प्रत्येक गोष्ट मागतं, पण आई वडील योग्य वेळ आल्यावरच ती देतात, तसंच मीही करतो. माझ्या लेकरा, विश्वास ठेव, मी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही. जीवनात दोन गोष्टी कधीही सोडू नको. पहिली म्हणजे मेहनत आणि दुसरी म्हणजे प्रार्थना. मेहनत तुझं भविष्य घडवते आणि प्रार्थना त्या भविष्यावर माझा आशीर्वाद मिळवून देते. जेव्हा कोणी तुला कमी लेखेल तेव्हा रागावू नको. शांत राहा, कारण वेळेत सर्वात मोठं उत्तर असतं. आज जे तुझ्यावर हसतात, उद्या तेच तुझं कौतुक करतील. तुझ्या आयुष्यात जे लोक आले त्यांनी तुला काही ना काही शिकवलं आहे. कोणी प्रेम दिलं, कोणी विश्वास दिला, कोणी धोका दिला, पण प्रत्येकाने तुला मजबूत केलं. म्हणून कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नको. द्वेष मनाला जाळतो. क्षमाशील मनाला माझा आशीर्वाद लवकर मिळतो. माझ्या भक्ता, तू किती वेळा पडला याला महत्त्व नाही, तू किती वेळा पुन्हा उभा राहिलास हेच खरं सामर्थ्य आहे. गरुड उंच उडतो कारण तो वाऱ्याला घाबरत नाही. तो वाऱ्याचा उपयोग उंच जाण्यासाठी करतो. तसंच तुझ्या अडचणीही तुला पुढे घेऊन जाण्यासाठीच आल्या आहेत. कधीही खोटं बोलून यश मिळवण्याचा प्रयत्न करू नको, कारण खोट्याचा प्रवास छोटा असतो, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. माझ्या लेकरा, आई वडिलांचा मोठ्यांचा आदर कर, लहानावर प्रेम कर. ज्या घरात प्रेम असतं त्या घरात माझा वास असतो. दररोज सकाळी उठल्यावर 3 गोष्टी कर. पहिली, माझं नाव घे. दुसरी, आई वडिलांचे आशीर्वाद घे. तिसरी, आज कोणाचंही मन दुखवणार नाही असा संकल्प कर. तुझा दिवस सुंदर जाईल. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याची चिंता करू नको, कारण लोकांचं काम बोलणं आहे आणि तुझं काम पुढे जाणं आहे. जो प्रत्येक टीकेला उत्तर देत बसतो तो स्वतःचं ध्येय विसरतो. जर तुमच्याकडे पैसा कमी असेल तर निराश होऊ नको. प्रामाणिक माणूस कधीच गरीब नसतो. त्याच्याकडे विश्वासाची श्रीमंती असते आणि विश्वासापेक्षा मोठी संपत्ती दुसरी नाही. नेहमी लक्षात ठेव, सुख आलं तर नम्र राहा, दुःख आलं तर धैर्यवान राहा. दोन्ही दिवस कायमचे नसतात. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माझी कृपा झाली तर तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. तू जे चांगलं कर्म करतोस त्याचं फळ तुला नक्की मिळणार. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ आल्यावर नक्की मिळेल. म्हणून चांगुलपणा कधीही सोडू नको. जर तुला वाटत असेल की आता माझ्यात ताकद उरली नाही, तर माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जप. तुझ्या मनात नवी ऊर्जा निर्माण होईल, नवा आत्मविश्वास निर्माण होईल. मी तुझ्या प्रत्येक प्रार्थना ऐकतो, पण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुझ्या अपेक्षेप्रमाणे मिळेल असं नाही, कारण मी तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य असतं. आजपासून एक वचन दे, कोणालाही फसवणार नाही, कोणाचं वाईट करणार नाही, कोणाचं मन दुखवणार नाही आणि कोणतीही परिस्थिती आली तरी माझ्यावरचा विश्वास सोडणार नाही. माझ्या भक्ता, तुझं नशीब बदलण्याची सुरुवात बाहेरून होत नाही, ती तुझ्या मनातून सुरू होते. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, ज्या दिवशी तू भीतीऐवजी धैर्य निवडशील, ज्या दिवशी तू तक्रारीऐवजी प्रयत्न करशील, त्या दिवशी तुझं नशीब बदलायला सुरुवात होईल. मी तुझ्यासोबत आहे, आज, उद्या आणि आयुष्यावर. फक्त श्रद्धा ठेव, सबुरी ठेव.
आणि सत्कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडतील की तुलाही विश्वास बसणार नाही. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश प्रत्येक भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. जर हा स्वामींचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.